पाठीमागे शोध होता. नाव सांगा मला काय. माझं नाव पूजा अमोल पवार आहे आणि मी इथं TC म्हणून टोल कलेक्टर म्हणून इथे कार्यरत आहे. आणि काल 4 जुलैला दुपारी 2 वाजेच्या सुमारास एक गाडीवाला आला आणि रॉंग साईडने आले. ते मुंबई एंट्रीची मुंबईकडची पावती घेऊन म्हणजे निधोनाची जालन्याची पावती घेऊन मुंबई एक्झिटला जाण्याऐवजी ते नागपूर एक्झिटला आलेत. ही रॉंग साईड असते आणि इथे यंत्रणा काम करत नाही रॉंग साईडने. त्यामुळे मग मी त्यांना नम्रतेने सांगितले की सर इकडे तुमचं एक्झिट होऊ शकत नाही, प्लीज तुम्ही मुंबई एक्झिटला जा. तर त्यांनी ऐकलं नाही की आम्ही इथले म्हणजे आम्ही खूप मोठे म्हणजे पंपवाले मालक आहोत आणि आम्हाला मोठे मोठे लोक ओळखीचे आहेत आणि मी जाणार तर इथूनच जाणार. आणि तुम्हाला म्हणजे कोण तुमच्यामध्ये कोण आहे इकडे वर सिनियर जे म्हणजे मला रोखू शकतो बोलवा त्यांना आणि मी जाणार तर इथून तुम्ही बॅरियर वर करता की मी डायरेक्टली बॅरियर तोडून चाले जाऊ अशी धमकी दिली त्यांनी. डायरेक्टली आरेरावीनच बोलले. मग त्याच्यानंतर मी कंट्रोल रूम मध्ये फोन केला. कंट्रोल रूम मध्ये आमच्या सिनियरला सुपरवायझर आणि शिफ्ट इंचार्जला मी सांगितले ते असं माझं ऐकत नाहीये तुम्ही बघून घ्या. तर मग ते सर सुद्धा नम्रतेने बोलले. ते बाहेरचे आहेत सर, त्यांनी हिंदीतून त्यांना व्यवस्थित समजावलं की सर आप यहाँ पे एग्जिट नहीं हो सकते, आप अगर यहाँ से एग्जिट हुआ तो आपको ज्यादा चार्ज लगेगा म्हणून त्यांनी व्यवस्थित सांगितलं. पण त्याने मुजरपणाने त्याने खाली येण्याची धमकी दिली. तर तू खाली ये तुला बघतो आणि शिवीगाळ केली सर त्यांनी माझ्या समोर. तर मी त्यांना शिवीगाळ करू नका असंही सांगितलं. मी तुमच्या बहिणीसारखे शिवीगाळ वगैरे करू नका, इथं लेडीज आहे. तर त्यांनी काहीच म्हणजे इज्जत ठेवली नाही. पुन्हा त्यांनी म्हणजे बूथ मध्ये पण घुसण्याचा प्रयत्न केला. मी 3 वेळेस त्यांना सांगितलं बजावून की तुम्ही आतमध्ये येण्याची परमिशन नाही, तुम्ही आत येऊ नका. तरी सुद्धा ते वरतून पण कंट्रोल रूम मधून सांगत असताना पण ते बूथ मध्ये घुसलेत डायरेक्टली. आणि जसं ते बूथ मध्ये घुसलेत मग मी सर माझ्याजवळ कॅश होती 3000 पण मी ते सोडून मी बाहेर आले. कारण मग ते नाही म्हणताना पण ते आतमध्ये आले त्यामुळे मी बाहेर आले. आणि त्याच्यानंतर मग वरती कंट्रोल रूम मध्ये मग त्यांचे जबाबदारी असते म्हणून त्यांनी त्याला ओरडले. त्यावेळेस मग तो डायरेक्ट मारण्यासाठी बूथ मधून पळून डायरेक्टली तिकडे मारण्यासाठी ऑफिसकडे पळत गेला. मग ते मारामारी झाल्याच्या नंतर मी इथून पाहिलं आणि मी परत कंट्रोल रूम मध्ये कॉल केला इकडे मारामारी सुरू आहे. तोपर्यंत तिथं बरेचसे जण जमा झाले होते आमच्या ऑफिस मधलेच. आणि त्याच्यानंतर मग त्यांना मारहाण करून आमच्या मॅनेजरला खूप मारहाण केली माझ्या समोर. त्यांना रक्त पण निघले इथे छातीवर वगैरे माझ्या समोरच मारले. त्यांच्या गळ्याला असं चेन दाबून धरली होती. त्यांच्या चेनचे 4 तुकडे झाले. आणि त्याच्यानंतर तो पळत आला कारण त्यांना तो मग मारून तो रिव्हॉल्वर घेण्यासाठी माझ्या समोरच आला आणि माझ्या समोरून त्याने ती रिव्हॉल्वर काढली आणि ते त्यात गोळी ते काय असेल ते सर ते त्यांनी सेट केली माझ्या समोरच सेट केली. त्यावेळेस आम्ही घाबरलो मग. आणि ते रिव्हॉल्वर घेऊन ते पुन्हा वापस पळाले त्यांच्यावरती गोळी एक को मैं ठोक डालूंगा असं माझ्या समोर म्हटले. ते असं बोलून ते मग माझ्या समोरून रिव्हॉल्वर घेऊन मग त्यांच्या अंगावर धावून गेले. सर आम्हाला MSF ऑफिस म्हणजे जे आहेत कर्मचारी त्यांना इथेच तैनात ठेवा. कारण ते काल असते तरी एवढा प्रकार नसता घडला. हायवे पोलीस पण इथं वेळोवेळी आले पाहिजे, चक्कर मारली पाहिजे. कारण कुणी काल ऐन वेळेवर मी कुणाला कॉल करणार. इथे आमच्या कंट्रोल रूम मधलेच जे शिफ्ट वाईज काम करतात त्यांनाच एवढी मारहाण केली. मग हे नाही तर मग आमची सेफ्टीची जबाबदारी कोण घेणार.